वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी वेदमूर्ती ज्योतिर्विद वास्तुतज्ञ श्री सुजित सुरेश देशमुख गुरुजी पुणे। नमस्कार, मी वेदमूर्ती माधव अनंतराव जोशी गुरुजी पुणे। भाद्रपद मास पार्थिव गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस गणपती बाप्पाची स्थापना होते। तर आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पार्थिव गणेशाची प्रतिष्ठा कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण करू शकतो। तर आपण या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल जाणून घेऊया। पूजेसाठी लागणारे साहित्य: हळदी, कुंकू, गुलाल, अष्टगंध, अक्षता, विड्याचं साहित्य, पंचामृत, तूप, नाडामोहरी, जानवे जोड, वस्त्रमाळ, अत्तर, त्यानंतर दुर्वापत्र, शमीपत्र, केवड्याचं पान, कमळाचं फूल, विविध पुष्प, आघाडा, हार, गजरा। आपल्याला तुपाचे दिवे, अगरबत्ती आणि नंतर आरतीसाठी लागणारा कापूर, ताम्हण, परिभांड याची आपल्याला आवश्यकता लागणार आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर 5 विडे ठेवायचे आहेत, ज्याच्यामध्ये हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं आणि सुट्टे नाणे ठेवायचं आहे। त्यानंतर पंचखाद्य आपण ठेवलेलं आहे। गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारं गूळ खोबरं नैवेद्यासाठी आणि त्यासोबत मोदकही आपण इथे ठेवलेले आहेत। मध्ये आपण गणपती बाप्पाच्या समोर कलश स्थापन करायचा आहे। कलशामध्ये पाणी, त्या कलशामध्ये एक नाणं, सुपारी, अक्षता ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि कलशाच्या बाजूला आपण 2 समई ठेवलेले आहेत। गणपती बाप्पाचा चेहरा घरी आणल्यानंतर आपण झाकलेला असतो, तो पूजेच्या वेळेला आपण ते वस्त्र बाजूला करून गणपती बाप्पाला आपण खाली अक्षता ठेवून त्यावर ठेवायचं आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे। आता आपण गणपती बाप्पाच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत। त्याआधी गणपती बाप्पावर जे वस्त्राचं आच्छादन आहे ते आपण काढून घेणार आहोत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता आपण पार्थिव गणेशाच्या पूजनाला सुरुवात करूया। स्नानाने आपण बाह्य शरीराची शुद्धी केलेली आहेच आहे। आता आपल्या अंतर्देहाची शुद्धी करण्यासाठी आचमन सांगितलेलं आहे। तत्पूर्वी आपण कपाळी कुंकू लावून आपल्या पूजनाची सुरुवात करूया। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। कपाळी गंध आणि अक्षता लावल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। आचमनाच्या वेळी उजव्या हातावर पाणी घेऊन आपल्याला 3 वेळेला प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा 2 वेळेला पाणी ताम्हणामध्ये हातावरून सोडायचं आहे। ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। आता आपण पार्थिव गणेश पूजनाला सुरुवात करणार आहोत। स्नानाने आपल्या बाह्य देहाची शुद्धी झालेली आहेच आहे। आता आपल्या देहाची म्हणजे कपाळी कुंकू लावून कुठल्याही कार्याला आपण सुरुवात करतो त्या पद्धतीने सुरुवात करून अंतर्देहाची शुद्धी आचमनाने होणार आहे। आपण कपाळी कुंकू लावूया। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। गंधा पान्तु सौमंगल्यञ्चास्तु अक्षता पान्तु आयुष्यमस्तु। कपाळी गंध आणि अक्षता लावल्यानंतर आचमन करायचंय। आचमन करत असताना उजव्या हातानं 3 वेळेला पाणी प्यायचंय आणि 2 वेळेला नंतर ताम्हणामध्ये पाणी सोडायचंय। ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः।
ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। आता आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय। प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। पाणी तांबण्यामध्ये सोडायचंय। आपल्याला प्राणायाम करायचा आहे। प्राणायाम करत असताना आपण गायत्री मंत्राचं उच्चारण मनामध्ये करायचं आहे। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम्। आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम। आपल्याला गणपती बाप्पाला 11 वेळेला नमस्कार करायचा आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः, लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, माता पितृचरण कमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तो, पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु। आपण आता हात जोडून गणपती बाप्पाचं आपल्या कुलदेवतेंचं आणि सद्गुरूंचं स्मरण करून प्रार्थना करायची आहे। सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः, द्वादशैतानि नामानि यपडे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये, अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम्, एषामृतयस्तो भगवान् मङ्गलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव, वीर्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्द्यवरश्यामोर्दयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान्, सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणि त्रिमतिर्मम। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः, देवादिशन्दनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवम्, वन्दे काशीं गुहां गंगा भवानीं मणिकर्णिकाम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आता आपल्याला प्रधान संकल्प करायचा आहे। संकल्पासाठी आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय। त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि एक फूल घेऊन गंध आणि अक्षतेमध्ये फूल बुडवायचे आणि ते फूल आपल्या हातामध्ये ठेवायचे। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेन्योः उत्तरे तीरे शालिवाहनजके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् व्यवहारिके विश्वावसु नाम संवत्सरे रविदक्षिणायने वर्षा ऋतौ महामंगल्यमासोत्तमे मासे पुण्यपावन भाद्रपद मासे शुक्लपक्षे अद्याय च चतुर्थ्यायां तिथौ अद्य वासराः वासरस्तु
अद्य सौम्यवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च चित्रासमय नक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने चंद्रे कर्कस्थिते वर्तमाने सूर्ये मिथुनस्थिते देवराजगुरोः शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्य ऋतौ आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः। आता आपल्याला आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी आपल्या आडनावाचा उच्चार करावा। नंतर आपल्या स्वतःचं नाव घ्यायचंय, आपल्या पत्नीचं नाव घ्यायचंय, आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचे नावाचा उच्चार आपल्याला करायचा आहे। नामना यजमानः सपत्नीकः ससूतः सदुहितः स इष्टाप्त बांधवः सपरिवारः यजमानो। आता मी आपल्याला प्रधान संकल्प सांगत आहे, आपण माझ्या मागे त्या संकल्पाचा उच्चार करायचा आहे। म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त संपूर्ण पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं समस्त कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी पूर्वक सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपती देवता आशीर्वाद प्राप्त्यर्थम महागणेश देवता आशीर्वादेन कुटुंबीय जनानां मध्ये आचार विचार कर्म सुसंगत प्राप्ति पूर्वक सदा सर्वदा सुख शांति समाधान ऐश्वर्य प्राप्त्यर्थम विशेषतः सिद्धिविनायक मंगलमूर्ति महागणेश देवता आशीर्वादेन कुटुंबीय सकल जनानां विद्याभ्यासे शैक्षणिक क्षेत्रमध्ये कलाक्षेत्रे क्रीडाक्षेत्रे संगणक क्षेत्रमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्ति पूर्वक अंगीकृत उद्योग व्यापार व्यवसाय मध्ये उत्तम यशलाभ प्राप्त्यर्थम शरीरे आरोग्य पूर्ण दीर्घ आयुष्य प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहितम भाद्रपद मास अंगभूतम पार्थिव गणेश देवता प्रीत्यर्थम पूजन पूर्वक प्राण प्रतिष्ठा तथा च षोडश उपचार पूजन अहम करिष्ये। तांबण्यामध्ये पाणी सोडायचं आहे। तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम तथा च वरुण पूजनं च करिष्ये। आपण हात पुसून घ्यायचे आहेत। आता आपल्या पूजनाचा प्रधान संकल्प केलेला आहे। या प्रधान संकल्पानंतर आपण गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण कलशाची पूजा करणार आहोत। गणपती बाप्पाचं स्मरण करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता आपण कलशाची पूजा करणार आहोत। जो पूजेसाठी आपण पाणी घेतलंय त्यामध्ये आपल्याला सप्तसागरांचं तीर्थांचं आवाहन करायचंय। या कलशाच्या खाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्या डाव्या बाजूला हा कलश ठेवायचा आहे आणि गंगेचं सप्तसागरांचं स्मरण करायचं आहे। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्रानि पूजा काले सदा मम। कलशामध्ये अक्षता हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे। जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि खंगिनः ते खाग्गु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। तीर्थराजाय नमः। ध्यायामि सर्वोपचारार्थे पुष्पं समर्पयामि। तीर्थराजाय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता आपल्या ब्रह्मांडामध्ये जेवढे तीर्थ आहेत सूर्यनारायणाच्या मार्फत आपल्याला त्या तीर्थांचं आवाहन करायचं आहे। तर आपल्याला आपली जी मध्यमा आहे त्या मध्यमेला आपल्या सूर्यमंडलामध्ये फिरवायचं आहे। ब्रह्मांडोदक तीर्थानि करे स्पृष्टानि तेरवे तेन सत्येन मे देव तीर्थं देहि दिवाकर। ती जी मध्यमा आहे ती आपल्या कलशामध्ये फिरवायची आहे आणि असं स्मरण करायचं आहे की सूर्यनारायणाच्या द्वारे आपल्या सर्व तीर्थांचं आवाहन आपल्या कलशामध्ये पूजेसाठी झालेलं आहे।
मग त्या कलशामध्ये जे पाणी आहे ते सर्व आपल्या उपचारांसाठी आणलेल्या वस्तूंवर शिंपडायचं आहे, त्याची शुद्धी करून घ्यायची आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. आपल्या सर्व द्रव्यांची शुद्धी झाल्यानंतर आपल्याला आपल्या कार्याचे जे आपण ज्यांना म्हणतो साक्षीदार आहेत, दिवा आणि सूर्यनारायण यांची आपल्याला पूजा करायची आहे. प्रथम आपण दिव्याची पूजा करूया. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ओम भूर्भुवः स्वः घृतदीपाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. ओम भूर्भुवः स्वः तैलदीपाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. दीपनाथाय नमः दिव्यांना नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता आपल्याला सूर्यनारायणांची प्रार्थना पूर्वेच्या दिशेला नमस्कार करून सूर्यनारायणांना एक फूल अर्पण करायचं आहे. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. सवितृ सूर्यनारायणाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आता एक वेळेला तांबण्यामध्ये हातावरून पाणी सोडायचं आहे. अनया पूजया दीपार्कौ प्रियेतान्न मम. आता आपण ज्या भूमीवर पूजन करतोय त्या भूमिमातेची पूजा करायची आहे. भूमिमातेची आज्ञा आपल्या कार्यसिद्धीसाठी करून घ्यायची आहे. आपल्या भूमीवर जमिनीवर अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे आणि भूमिमातेची पूजा करायची आहे. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारयमान देवी पवित्रं कुरु चासनम्. ओम भूर्भुवः स्वः पृथ्वी कूर्म अनंत देवताभ्यो नमः. ध्यायामी आवाहयामी. भूमिमातेवर स्वस्तिक काढून त्यावर अक्षता हळदी कुंकू आणि फूल वाहून पूजा करायची आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. ओम भूर्भुवः स्वः पृथ्वी कूर्म अनंत देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. एक वेळेला पाणी तांबण्यामध्ये सोडावं. अनया पूजया पृथ्वी कूर्म अनंत देवताः प्रियन्तान्न मम. आता आपल्याला कलश पूजन करायचं आहे. कलशाची स्थापना किंवा ठेवणी मांडणी करत असताना कलशाच्या खाली धान्य ठेवावं, त्यावर कलश ठेवावा. या कलशामध्ये आपण पूर्वी बोललो त्या पद्धतीने याच्यामध्ये एक नाणं, सुपारी आणि अक्षता फूल आपण वाहिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आता कलशाची पूजा करूया. गंगेचं सर्व तीर्थांचं आवाहन त्या कलशामध्ये करूया. ओम भूम्यौ स्पृष्ट्वा यवान् क्षिप्त्वा कलशं स्थापयेत जलं पूरयेत गंध प्रक्षेपः सर्वौषधीः पूगीफलानि पंचरत्नानि हिरण्यानि रक्तसूत्रेण वेष्टयेत तदुपरि पूर्णपात्रं निधाय. ओम पूर्णामि ब्रह्मणा बन्धमानस्तदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणे हवोद्युरुषग्गो समान आयुः प्रमोखीः. अस्मिन् कलशे वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. कलशामध्ये पाणी, नाणं, सुपारी, फूल वाहिल्यानंतर जो नारळ आहे त्या नारळाला गंध लावून तो नारळ कलशावर स्थापन करायचा आहे. त्यावर अक्षता व्हायच्या आहेत आणि मग नारळावर 4 वेळेला पाणी घालायचं आहे. वम वरुणाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. वम वरुणाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. वम वरुणाय नमः. आचमनीयं समर्पयामि. वम वरुणाय नमः. स्नानं समर्पयामि. वम वरुणाय नमः. कलशावर आपल्याला नंतर परत एक वेळेला अक्षता व्हायच्या आहेत. प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अलंकारार्थे अक्षताने समर्पयामि. आता आपल्याला कलशाला गंध लावायचा आहे. हे कलशाला गंध लावत असताना 4 दिशा पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर 4 दिशांना कलशाला गंध लावल्यावर
मग नारळाला गंध लावायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. ओम भूर्भुवः स्वः दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. ओम भूर्भुवः स्वः पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. ओम भूर्भुवः स्वः उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. ओम भूर्भुवः स्वः अपांपते वरुणराजाय नमः. वरुणराजं पूजयामि. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गंध लावल्यानंतर कलशावर अक्षता व्हायच्या आहेत. अलंकारार्थे अक्षताने समर्पयामी. आता कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे. कुलायिने घृतवती पुरंदेहि स्योने सीदसदने पृथिव्याः अभितमा रुद्राभ्वसवो गृह्णन्त्विमा ब्रह्मपिः सौभगायाश्विनाध्वर्जोषा दयतामि हत्वा. वम वरुणाय नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि. हरिद्रादि कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. नंतर नारळावर थोडासा गुलाल व्हायचा आहे. वम वरुणाय नमः. नानाविध परिमल द्रव्यानि च समर्पयामि. वम वरुणाय नमः. वरुणाला आपण आता फुलं व्हायची आहेत. गजरा हार काही असेल तर ते अर्पण करायचं आहे. सुमाल्यानि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम्. वम वरुणाय नमः. पुष्पं पुष्पमालां समर्पयामि. वम वरुणाय नमः. कलशाला फूल हार अर्पण केल्यानंतर 2 वेळेला तांबणामध्ये हातावरून पाणी सोडायचे. स्थापित धूपम समर्पयामि. स्थापित दीपं दर्शयामि. वम वरुणाय नमः. नैवेद्यम. आता आपल्याला वरुणाला म्हणजे कलशाला नैवेद्य दाखवायचा आहे. पंचखाद्य पेढे साखर खडी साखर आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. जमिनीवर चौकोनी मंडल करायचे. त्यावर आपल्याला नैवेद्याचं पात्र ठेवून उजव्या हातामध्ये पाणी घेऊन गोल पाणी फिरवायचं. नैवेद्य दाखवायचा. सत्यंत्वर्देन वर्गेंचामि त्वं गृहाण. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. 1 वेळेला पाणी तांबणामध्ये सोडायचंय. मध्ये पाणीयम समर्पयामि. परत 1 वेळेला हातावर पाणी घेऊन पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. पुनर्नैवेद्यम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. 3 वेळेला पाणी हातावरून तांबणामध्ये सोडायचंय. उत्तरापोषणम समर्पयामि. हस्तप्रक्षालनम समर्पयामि. मुख प्रक्षालनम समर्पयामि. करोद्वर्तनार्थे. आपल्या ज्या अनामिका म्हणजे करंगळी शेजारची 2 बोटं आहेत त्यावर थोडंसं अष्टगंध घ्यायचं आहे आणि अंगठा आणि अनामिकेने आपल्या कलशावरती आपल्याला शिंपडायचं आहे. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि. मुखवासार्थे आपण देवासमोर जे 5 विडे मांडलेले आहेत ज्यावर हळकुंड बदाम खारीक खोबरं सुपारी ठेवलेली आहे त्याचं अर्पण आपल्याला वरुणाला करायचं आहे. त्याला हात लावून त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामि. 7 गुण्यार्थे द्रव्य दक्षिणाम समर्पयामि. दक्षिणा म्हणून आपण त्यावर एक नाणं ठेवलेलं आहे. द्रव्य दक्षिणाम समर्पयामि. फलम समर्पयामि. आपण आता हातामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचं आहे. इमं मे वरुण श्रुधी हवमदियाच मृडय त्वामवस्युराचके. वम वरुणाय नमः. वरुणाला अक्षता फुलं व्हायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. वम वरुणाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. 1 वेळेला हातावरून पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे. अनया पूजया वरुण सांगस्य परिवार प्रियतान् मम. आता आपले दोन्ही हात कलशाला लावायचे आहेत. ततो गंगाद्यावाहनम सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदाः. मनामध्ये स्मरण करायचं आहे. सप्तसागर सगळ्या तीर्थांचं आवाहन आपल्याला करायचं आहे. सर्वांनी म्हणायचंय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तीर्थराजाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. म्हणव आयान्तु मम जीवने शान्त्यर्थम पुष्ट्यर्थम
तुष्ट्यर्थम दुरित क्षय कारकाः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी नमस्करोमी. आता आपल्याला काय करायचं आहे, हा कलश हातामध्ये उचलून घ्यायचा आहे. जर आपण सपत्नीक बसलेलो असो, मुलांसह बसलेलो असो, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयाप्रमाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कपाळी कलशाचा भाग, म्हणजे आपण तांब्याचा चांदीचा कलश असेल तर तो मेटलचा भाग जो आहे तो आपल्या कपाळी स्पर्श झाला पाहिजे, असं आपल्याला 3 वेळेला करायचं आहे. सर्वांच्या कपाळी कलश लावून झाला की जमिनीला स्पर्श करायचा आणि परत हातामध्ये घेऊन तो कलश सर्वांच्या कपाळी लावायचा आहे. कलश सावकाश नारळाला जपून हातामध्ये उचलून घ्यायचा आहे. ओम त्रीणि पदाभ्यचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्ति भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु. ओम त्रीणि त आहुर्दिवि बन्धनान्यत्रीण्यप्सु त्रीण्यन्तः समुद्रे उतेव मे वरुणश्चर्वन्यत्रात आहुः परमञ्जनित्रम् तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्ति भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु. ओम त्रया देवा एकादश त्रयस्त्रिघोषाः सुरादसः बृहस्पति पुरोहिता देवस्य सवितुः सवे देवा देवैरवन्तु मा तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्ति भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु. कलश 3 वेळेला आपल्या कपाळी लावून झाल्यानंतर व्यवस्थित कलश परत जागेवर स्थापन करायचा आहे. हात जोडून बसायचा आहे. गुरुजी आपल्याला आशीर्वाद मंत्र देत आहेत, त्याचा आपण श्रवण करायचं आहे. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुंसस्तनोभिर्व्यशेम हि देवहितं जदायुः दीर्घायुस्त ओखरे खनिताजस्मै चत्वाखनाम्यहम् अथो त्वं दीर्घायुर्भूत्वा शतवलेशाभिरोहतात. हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करून सर्वांनी म्हणायचं आहे. भो देवाः भो ब्राह्मणाः मह्यं सकुटुंबिने महाजनान् नमः कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्ष मानाय मया अद्य करिष्यमाण पार्थिव गणेश पूजन आख्यस्य कर्मणः पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्ति श्रीः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. आता आपण हे जे कलश पूजन केलं, ह्या कलश पूजनाला पुण्याह वाचन असं म्हणलं जातं. या पुण्याह वाचनामध्ये गुरुजी आपल्याला 5 प्रकारचे आशीर्वाद देतात. तर ते 5 आशीर्वाद कोणते आहेत? पहिला आशीर्वाद आहे पुण्याहम, आपल्या हातून पुण्यकारक कर्म घडू देत. दुसरा आशीर्वाद आहे कल्याणम, आपलं सदैव कल्याण होऊ देत. तिसरा आशीर्वाद आहे वृद्धिम, सगळ्या चांगल्या गोष्टींची वाढ आपल्या आयुष्यामध्ये होऊ देत. चौथा आशीर्वाद आहे स्वस्तिम, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना शारीरिक सौख्य स्वस्ती लाभू देत. आणि 5वा आशीर्वाद आहे श्रीही, म्हणजे काय, लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर कायम राहावा. अस्य कर्मणाः पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु अस्तु पुण्याः अस्य कर्मणाः कल्याणं भवन्तो ब्रुवन्तो ओम अस्तु कल्याणम् अस्य कर्मणाः वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तो ओम कर्मरुध्यताम् अख्याये कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो ओम आयुष्मते स्वस्ति अस्य कर्मणाः श्रीरस्ति भवन्तो ब्रुवन्तो ओम अस्तु श्रीः श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इषणन्निखाणामुम्म इखाण सर्वलोकम् इखाण. हातामध्ये पाणी घ्यायचंय. कृतेस्मिन् पंचवाक्यात्मक पुण्याः वाचनेन भगवान परमेश्वर प्रियतां नमः. आता आपलं पूर्वांग पूजन झालेलं आहे. आता आपण मुख्य पूजेकडे जातोय. जसे की आपण जो शब्द ऐकतो पार्थिव गणेश पूजन, पार्थिव म्हणजे काय, मातीच्या गणपतीची स्थापना पूजन. तर ही मूर्ती घडवत असताना छोटे मोठे घात छोट्या मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण घडवत असताना त्याच्यावर
वेगवेगळ्या पद्धतीचे आपण अस्थिरता, अस्त्र, शस्त्र किंवा त्याला कोरीव काम करत असताना वापरल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून निर्माण होणारे जे काही दोष आहेत ते दोष दूर व्हावेत, या मूर्तीमध्ये प्राण, जीव, सर्व इंद्रिय यावेत म्हणून प्राणप्रतिष्ठेचा विधी आहे. आणि तो विधी झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची षोडशोपचार म्हणजे 16 प्रकारे पूजा अभिषेक करणार आहोत. तर आपण आता मुख्य पूजनाला सुरुवात करूया. हातामध्ये पाणी घ्यायचं. अद्य पूर्वोच्चरदेवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यनिधौ करिष्यमान पार्थिव गणेश पूजनांगभूतम् भगवान महागणेश सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम तप्त ताडन अवघातादि दोष परिहारार्थम अग्नित्तारण पूर्वक प्राण प्रतिष्ठान करिष्ये. मूर्तिर्घृतेनाभ्यज्य. दुर्वेची एक काडी घ्यायची हातामध्ये, दुर्वापत्र हातामध्ये घ्यायचंय आणि आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे ते थोडंसं तूप गणपती बाप्पाच्या मूर्तीला लावायचं आहे. मूर्तिर्घृतेनाभ्यज्य उपरी जलधारां पातयेत. पलीमध्ये पाणी घेऊन दुर्वापत्राने ह्याचं सिंचन भगवंताच्या मूर्तीवर करायचं आहे. ओम प्राणदा अपानदाभ्यानदाभ्रचोदाभरिवोदाः अन्यास्ते अस्मत्तापन्तु हेतयः पावको अस्मभ्यर्गो शिवो भव. शिवम शिवम शिवम. दोन्ही हाताची छाया गणपती बाप्पाच्या मूर्तीवर धरायची आहे. ओम आम ह्रीम क्रोम याम राम लाम वाम शाम साम हाम सः ह्रीम ओम आम ह्रीम क्रोम मा आसाम. पार्थिव गणेश मूर्तीना म्हणायचं सर्वांनी. प्राण इह प्राणाः जीव इह स्थितः सर्व इंद्रियाणि वाक मन त्वक चक्षु श्रोत्र जिह्वा ग्रहाण पाणी पाद पायु उपस्थानानि इहैव आगत्य सुखम चिरन तिष्ठन्तु स्वाहा स्वस्थये. हात काढून घ्यायचा आहे. बालभोगार्थे मधुनैवेद्यम. ज्या पद्धतीने लहान बाळाचा जन्म झाला की आपण मध चाकायला देतो त्या पद्धतीने आपण मध किंवा पंचामृत असेल तर ते थोडंसं गणपती बाप्पाचा जन्म म्हणजे या मूर्तीमध्ये प्राण आलेला आहे ही भावना मनामध्ये करून गणपती बाप्पाला मध चाकायला द्यायचंय. गणपती बाप्पाच्या डोळ्यांना आपण तूप लावल्यानंतर आपल्याला जसं मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितलेले आहेत त्या प्रकारचे 15 संस्कार गणपती बाप्पावर व्हावे म्हणून आपल्याला 16 वेळेला ओम या शब्दाचा उच्चार करायचा आहे. उजवा हात गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आणि डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. ओम 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 ओम. अनेन गर्भाधानादि 16 संस्कार पूर्वक प्राणप्रतिष्ठाख्येन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियतान्न मम. गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठेचा विधी झालेला आहे. आता आपल्याला षोडशोपचार पूजन गणपती बाप्पाचं करायचं आहे. उजव्या हातामध्ये पाणी घेऊया. अद्य पूर्वोच्चरदेवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यनिधौ करिष्यमान पूजनांगभूतम् पार्थिव गणेश देवता प्रीत्यर्थम ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनंच करिष्ये. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्मरणंच करिष्ये. शरीर शुद्ध्यर्थम न्यासांश करिष्ये. गणपती बाप्पाची पूजा करायच्या आधी शरीराच्या शुद्धीसाठी आपल्याला न्यास करायचे आहेत. ओम गंगणपतये नमः हृदयाय नमः. ओम गंगणपतये नमः शिरसे स्वाहा. ओम गंगणपतये नमः शिखाय वौषट. ओम गंगणपतये नमः कवचाय हुम. ओम गंगणपतये नमः नेत्रत्रयाय वौषट. ओम गंगणपतये नमः अस्त्राय फट. अथ ध्यानम. गणपती बाप्पाची प्रार्थना करावी. श्वेतांगम श्वेतवस्त्रम सितकुसुमगणैः पूजितं श्वेतगन्धैः क्षीराब्धौ रत्नदीपैः सुरतुर्विमले रत्नसिंहासनस्थं दोर्भिः पाशाङ्कुशेष्टां भयधृतिविशदं चन्द्रमौलिं त्रिनेत्रं ध्याये शान्त्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नं. महागणपतये नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि. हातामध्ये अक्षता घ्याव्यात. गणपती बाप्पाची प्रार्थना करावी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। आवाहयामी, आवाहनार्थी अक्षताने समर्पयामी। गणपती बाप्पाच्या पायांवर पाणी शिंपडायचंय। ओम भूर्भुवः स्वः। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामी। नंतर गणपती बाप्पाच्या चारी हातांवर पाणी शिंपडायचंय। ओम सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। हस्तयोः अर्घं समर्पयामी। ओम भूर्भुवः स्वः। आता गणपती बाप्पाला आचमनासाठी 2 वेळेला पाणी द्यायचंय। सोंडेवर पाणी शिंपडायचंय। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। मुखे आचमनीयं समर्पयामी। गणपती बाप्पाला स्नान घालायचंय। गणपती बाप्पाच्या डोक्यावर पाणी 2 वेळेला शिंपडायचंय। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। सर्वांगे मंगल स्नानीयं समर्पयामी। आता गणपती बाप्पाला पंचामृताचं स्नान घालायचंय। पळीमध्ये पंचामृत घ्यायचंय। दुर्वा पत्राने गणपती बाप्पाच्या डोक्यावर 5 वेळेला पंचामृत शिंपडायचे। पंचनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। पंचामृत स्नानं समर्पयामी। पंचामृत स्नानानंतरेण गणपती बाप्पाला परत चांगलं पाणी शिंपडून शुद्धोदक अर्पण करायचे। महागणपतये नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। शुद्ध आचमनीयं समर्पयामी। आता आपण जे अष्टगंध ठेवलेलं आहे त्या गंधाचं पाणी म्हणजे गंधोदकाने गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे। महागणपतये नमः। गंधोदक स्नानं समर्पयामी। गंधोदक स्नानानंतरेण परत गणपती बाप्पाला चांगलं पाणी शिंपडून शुद्धोदक अर्पण करायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। शुद्ध आचमनीयं समर्पयामी। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। आता गणपती बाप्पाला एक लाल फूल घ्यावं। ते लाल फूल गंधामध्ये अक्षतेमध्ये बुडवून अर्पण करावं। महागणपतये नमः। पंचामृत पूजन परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य महागणपतये नमः। दुर्वापत्रं समर्पयामी। गणपती बाप्पाला दुर्वा आपण अर्पण करायचे आहेत। महागणपतये नमः। दुर्वापत्रं समर्पयामी। आता आपण 2 वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। स्थापित धूपं समर्पयामी। स्थापित दीपं दर्शयामी। महागणपतये नमः। आपण जे पंचामृत केलेलं आहे त्या पंचामृताचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे। चौकोनी पाण्याचं मंडल करून पंचामृताचं भांड त्यावर ठेवावं आणि पाणी फिरून नैवेद्य दाखवावा। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामी। 1 वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडावं। परत 1 वेळेला पाणी फिरून नैवेद्य दाखवावा। प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामी। 3 वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडावं। उत्तरापोषणं समर्पयामी। हस्तप्रक्षालनं समर्पयामी। मुखप्रक्षालनं समर्पयामी। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी। मुखवासार्थे समोर ठेवलेल्या विड्याला हात लावावा। पुगी फल तांबूलं समर्पयामी। 7 गुण्यार्थे द्रव्य दक्षिणां समर्पयामी। हातामध्ये अक्षता घ्याव्यात। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। गणपती बाप्पाच्या पायांवर अक्षता व्हाव्यात। प्रार्थना पुष्पमंत्र पुष्पांजलिं समर्पयामी। नमस्कार करावा। नमस्करोमी। 1 वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडावं। अनेन कृत पंचामृत पूजनेन महागणेश प्रियतान नमः। गणपती बाप्पाला वाहिलेलं फूल उचलावं। वास घ्यावा। उत्तरे निर्माल्यं विसृज्य। जमिनीवर फूल डाव्या हाताला ठेवावं। पुनरपि गंधाक्षत पुष्पैः अभ्यरच। परत एक फूल घ्यावं। गंधामध्ये अक्षतामध्ये घेऊन गणपती बाप्पाला अर्पण करावं। उपरी जलधारां पातयेत। आता आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। दुर्वापत्राने गणपती बाप्पाला पाणी शिंपडत राहावं। श्री गणेशाय नमः जप करावा किंवा अथर्व शीर्षाचं पठण गुरुजींसोबत करावं। आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक संपन्न केलेला आहे। आता पुढची आपण गणपती बाप्पाची पूजा करूया। हातामध्ये अक्षता घ्यायच्यात। ओम भूर्भुवः स्वः। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। प्रतिष्ठापनार्थे अक्षताने समर्पयामी। गणपती बाप्पाला जानवं घालायचं आहे।
जानवं गणपती बाप्पाला घालत असताना गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताच्या खाली जानवं आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. हात लावा. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापते यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताच्या खाली. नंतर आपल्याकडे जर कापसाची वस्त्रमाळ असेल तर गणपती बाप्पाला ती अर्पण करायची आहे. जुवा सुवासा परिवीतागात सौश्रेयान भवति जायमानः तन्धीरासकवयोन्नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः. महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष कार्पास वस्त्रम समर्पयामी. कापसाची वस्त्रमाळ नसेल तर आपण ही नाडामोरी पण गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो. आता आपल्याला गणपती बाप्पाला गंध लावायचा आहे. तंजज्ञं बरे कि प्रोक्षन् पुरुखञ्जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या रेखयश्च जे. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. अक्षता लावाव्यात. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामी. आता गणपती बाप्पाच्या पायावर हळदी कुंकू व्हायचंय. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. हरिद्रादी कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. आता गणपती बाप्पाच्या कपाळी थोडासा गुलाल अबीर लावावा. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. अबीर चूर्णम समर्पयामी. महागणपतये नमः. गणपती बाप्पाला आपल्याला आता दुर्वा अर्पण करायचे आहेत. हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतम हरसि पापानि शतमायुष्यवर्धिनि. महागणपतये नमः. दुर्वापत्रम समर्पयामी. गणपती बाप्पाला दुर्वापत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला शमीपत्र अर्पण करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. शमीपत्रम समर्पयामी. ओम भूर्भुवः स्वः. गणपती बाप्पाला आघाड्याची फुले आपल्याला पाने व्हायची आहेत. ओम भूर्भुवः स्वः. नानाविध पत्राणि समर्पयामी. अपामार्ग पत्राणि समर्पयामी. गणपती बाप्पाला केवड्याचं फूल पान अर्पण करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः. महागणपतये नमः. गणपती बाप्पाला कमलाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. पद्मपुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पाला आपण जर हार आणला असेल तर तो हार घालायचा आहे गणपती बाप्पाला. सुमाल्यानि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यता. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. पुष्पमालां समर्पयामी. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. आता आपल्याला गणपती बाप्पाला अगरबत्ती आणि दिवा ओवाळायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. धूपं समर्पयामी. सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः. दीपं दर्शयामी. आता आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला प्रिय असलेलं गूळ खोबरं, आपण मोदक आणलेले आहेत, पंचखाद्य ठेवलेलं आहे. या सगळ्या जिन्नसांचा गणपती बाप्पाला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा आहे. याच्यावर आपण दुर्वापत्र ठेवूया. नेत्रदोष परिहारार्थम दुर्वापत्रम आच्छाद्य. उजव्या हातानं गोल पाणी फिरवावं. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. सत्यंतवर्तेन परिकिंचामी त्वं गृहाण. प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. एक वेळेला पाणी सोडावं. मध्ये पाणीयं समर्पयामी. पुनर्नैवेद्यं प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. 3 वेळेला पाणी ताम्रामध्ये सोडावं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. मुखवासार्थे समोर ठेवलेल्या विड्यांना हात लावावा. पूगी फल तांबूलम समर्पयामी. 7 गुण्यार्थे द्रव्य दक्षिणां समर्पयामी. महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी. नमस्करोमी. आता आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे. अस्तु श्री मंगलानिर्भवन्तु सुखकरता दुःखहरता वरता विघ्नाचे नुरवे पुरवे प्रेम कृपाय याची.
सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माय मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुणधुनती नुपुरे चरणी घागरिया देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंडावकर तुंड त्रिनयना भासरामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। नीरांजन सदीपं समर्पयामि। जलेन शीतलीकरणम् पुष्पैः देवतानां वन्दनम् आरोग्यार्थे हस्ताभ्याम आत्मवंदनम्। आरतीचं ताट जमिनीवर अक्षता ठेवून मग त्यावर ठेवायचं आहे। हातामध्ये फुलं अक्षता घेऊन गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतये नमः। प्रार्थना पुष्पम मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि। अंगाभोवती गोल प्रदक्षिणा करायची आहे आणि गणपती बाप्पाला डोकं टेकून नमस्कार करायचा आहे। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। महागणपतये नमः। प्रदक्षिणां समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि। मोरया मोरया मी बालतान्हे तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बाल तू घाल पोटी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। जागेवर बसून हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। एतेषु अत्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा एभिरुपचारैः सह ध्यान आवाहन आदि पूजन पूर्वक प्राण प्रतिष्ठा पूजनाख्यन क्रमणा भगवान पार्थिव गणेश देवताः प्रियतान् मम। अशा पद्धतीने आपणा सर्वांना सोयीचं व्हावं म्हणून आपण या माध्यमातून पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा पूजन यथोपचार केलेला आहे आणि आपली पूजा संपन्न झालेली आहे। तीर्थप्रसाद घेऊन या गणेशोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे पण विसर्जनाच्या वेळेला काय कृती करायची आहे आणि त्याच्या अभिमंत्रित केलेल्या अक्षता विड्याच्या पानावर किंवा द्रोणामध्ये गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला आपण ठेवणार आहोत। यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च। या अक्षता ज्यावेळेला 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस किंवा अनंत चतुर्दशी 10व्या दिवशी विसर्जन होणार आहे त्या दिवशी या अक्षता गणपती बाप्पावर वाहून आणि गणपती बाप्पाची आरती करून मूर्तीचं विसर्जन करावं।